तो कितीदा मला बोलला की बाहेर गेल्यानंतर तुझ्या मम्मी पप्पांना भेटेल, तुला आयुष्यात कधी कुठला पोरगा आवडला तर आधी मला सांग, आधी आपण त्याला परखूयात, तुझ्या लग्नात सगळ्यात जास्त मीच नाचणार आहे. पण हे बाहेर फक्त बरोबरला बरोबर, चूकला चूक म्हणत होती. ते तर मी पण जाऊन म्हणू शकते बरोबरला हो. बरोबर, चुकलं चूक. एक असं वाक्य ना, चिंपाट गवळ्या. ह्याचा अर्थ काय म्हणजे? चिंपाट तर माहिती आहे आपल्याला. चिंपाट गवळ्या म्हणजे काय? जवळ होती ती लोक मला सोडून गेली. कारण की सगळ्यांना आपल्या इमेजचं टेन्शन आहे. सो कोणाला त्यांचं नाव माझ्यासोबत जोडलेलं नको होतं. बाहेरून हे आले 3 वाईल्ड कार्ड एंट्री आणि तुला सांगितलं, की असं-असं दिसतंय बाहेर. स्टिल तू फर्म होतीस बऱ्यापैकी आणि तुमचं असं काही इतकं वाईट काय दिसलं नाही. पण तरी तू काय इन शॉर्ट तू काय नात्याबद्दल सांगशील विशालबद्दलच्या? हे की बिग बॉस आपके टकले पे मैं तेल से मसाज करती हूँ. मग मला बोलतेस का? नाही, नाही. खूप क्लोज आहे. पण त्यांनी मला सांगितलं होतं की मला नाही राहायचंय, मी गिव्ह अप केलंय, मला जायचंय घरी. नमस्कार, मी सौरभ क्षीरसागर, मी सुमित सृष्टीमधून आज तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपल्यासोबत आहेत बिग बॉस मराठीतून एक अनएक्सपेक्टेड एविक्शन आपण बोलू शकतो. कोल्हापूरची तिखट मिरची रुचिता जामदार. रुचिता, कशी आहेस? मस्त. काय वाटतंय तुला? खरंच अनएक्सपेक्टेड होतं, तुला सुद्धा असेल. काय वाटतंय बाहेर आल्यावर? मला खरंच मी खूप तुटले त्या सिच्युएशनला. मी ज्या प्रकारे रडले, त्याच्यावरनंच कळलं की मी शोसाठी खूप केलं. पण शोने खूप लवकर माझी साथ सोडली. म्हणजे डे 1 पासून मी खूप लॉयल होते टुवर्ड्स शो. मला एवढंच होतं की आपल्याला शो उचलायचा आहे. जेव्हा शो वर जाईल तेव्हा रुचिता पण वर येईल. जेव्हा शो चालेल तेव्हा रुचिता चालेल. जेव्हा शो गाजेल तेव्हा रुचिता गाजेल. आणि त्यासाठी मी खूप एफर्ट्स केले. आणि मला एक्सपेक्टेडच नव्हतं की इतक्या लवकर मी शोमधनं बाहेर येईल. खूप लोकं अशी होती जे डे 1 पासून फक्त झोपा काढल्यात. सगळ्यांना माहिती होतं की ज्या दिवशी जेव्हा आपण रुचिताला भेटणार तेव्हा आपण दिसणार. आणि तसंच होत होतं. सगळे प्रोमोमध्ये पण 4 प्रोमो आले तर 4 पैकी 3 रुचितावरती असायचे. त्याच्यामध्ये पण 12v1, 13v1, 14v1 हे असंच होत होतं. आणि खूप केलं पण खूप लवकर बाहेर पडले. सो ते खूप अनएक्सपेक्टेड होतं. तिथे घरात जी लोकं होती त्यांना सुद्धा एक्सपेक्टेड नव्हतं. एक सुद्धा नाव त्यांनी एकाने सुद्धा माझं नाव घेतलं नव्हतं की रुचिता घराच्या बाहेर जाईल. तन्वी कोलते स्वतः रडली माझ्या एलिमिनेशनला. रुचिता जामदार जेव्हा नाव आलं की बिग बॉस मध्ये येते, तर थोडं आम्ही सर्च केलं आणि तेव्हा कळलं रुचिता म्हणजे इतकी ऑलराऊंडर आहे. पहिलं तर खूप मस्त डान्सर. एवढे तू रिअलिटी शो 2 डान्स रिअलिटी शो केले. त्याशिवाय रोडीजचं ऑडिशन आज तुझं गाजतंय हो. खास करून. आणि हा बॅकग्राऊंड घेऊन जेव्हा तू आली तेव्हा खूपच म्हणजे असं वाटलं की ही घेते आता बिग बॉस घेतेच. म्हणजे टॉप 5 मध्ये बघितलंच होतं तू. आणि तू खेळली पण तशी. सगळ्यात जास्त बोलतो ना स्क्रीन टाइम, सगळ्यात म्हणजे एपिसोड बघायचं तर रुचिता दिसलीच पाहिजे. असं कधीच नाही झालं की कुठल्या एपिसोडमध्ये रुचिता दिसलीच नाही. बाकी लोकांचं झालं बऱ्यापैकी, पण तू दिसलीच नाही असं कधीच झालं नाही. तेच मी बोलेन की नॉमिनेट जेव्हा झालीस तेव्हा तुला काय वाटलं की तुझ्या बदली कोण होऊ शकलं असतं एविक्ट? खूप लोक होती टू बी ऑनेस्ट. प्रभू काहीच नव्हता करत. सागर दादाला 101% गॅरंटी होती की तो चाललाय. तो तिथं खुणवत पण होता मला की अरे मी चाललोय, घाबरती काय, मी चाललोय, घाबरती काय. त्यांनी एका आठवड्यातच सांगितलं होतं. त्यांनी पूर्ण गेम गिव्ह अप केला होता. तो माझ्या खूप क्लोज आहे. पण त्यांनी मला सांगितलं होतं की मला नाही राहायचंय, मी गिव्ह अप केलंय, मला जायचंय घरी. प्राजक्ताताई काही नव्हती करत. प्राजक्ताताई हातपाय चालवत होती पण ते तिच्या फेवरमध्ये वर्कच नव्हतं करत. दीपालीताई काहीच करत नव्हती. तिचा एक्झिस्टन्स आहे काट्यामध्ये, तोच तिचा गेम आहे. पण ही लोक नंबरमध्ये होते आणि त्याच्या आधी मी निघून आली. ते मला नाही कळत की हाऊ इज दॅट पॉसिबल. नाही, खरंच हे खूपच अनएक्सपेक्टेड होतंच. राखी आता ऑलमोस्ट प्रत्येक सीझन मध्ये येते मराठीच्या. आणि तिला एवढं कोण भेटत नाही जेवढी तू भेटते. त्यावर काय म्हणजे तू आधीच ठरवलेलं का कसं? म्हणजे ती आल्यावर तुला असं वाटलं की चल? मला माहिती नव्हतं एक तर राखी येते. आणि राखी जेव्हा आली, मी तर त्या फॅन मोमेंटमध्येच होते. कारण की माझ्या अख्ख्या फीडवरती फक्त राखी, राखी, राखीच असायची. आणि मी तिला आल्याला बोलले की भाई तुझे ते रील्स, तुझे ते बिग बॉसचे हे की बिग बॉस आपके टकले पे मैं तेल से मसाज करती हूँ. मग मला बोलतेस का? नाही, नाही. त्याच्यानंतर मुंडी तोडू तेरी तेरी मुंडी तोडू. मी एवढी हसले होते. मी तिला म्हणले, "भाई माझे घरचे तुझे इतके मोठे फॅन आहेत. मला माहिती नव्हतं की ही बाई माझ्यावरच उलटणार आहे, ही माझ्यावरच पालटणार आहे, हे मला नव्हतं माहिती." तिने जेव्हा ते सुरू केलं, आम्हा सगळ्यांना वाटलं होतं की ती तन्वीवरती ती जशी आली होती ना, मला वाटलं ती तन्वीला टार्गेट करणार आहे.
पण ती आली आणि ती इतकी बिलो द बेल्ट जायला लागली, इतकी बिलो द बेल्ट जायला लागली. मग ती कॅरेक्टरलेस काय आणि इतक्यांदा त्यांनी कॅरेक्टरवरती लांछन उडवलंय, इतकं बिलो द बेल्ट गेली. त्याच्या आधी विशालच्या आणि माझ्या नात्यावरती कधीच काही नरेटिव्ह नव्हतं सेट झालं. आता तिला ते कोणी सांगितलं होतं का काय केलं होतं ते मला माहित नाही, की हे नरेटिव्ह सेट करायचं विशाल आणि रुचिताचं. तिने तेच नरेटिव्ह सेट करायला सुरू केलं आणि ते खूप घाणेरड्या लेवलवर जाऊन केलं. मला एक्सपेक्टेड नव्हते की मी इतके स्ट्रॉंगली तिला लढू शकेल. एक पॉइंट आला होता की जेव्हा मला असं वाटलं होतं की मला का, फक्त मलाच का, कारण मी बघतीये उठून सुटून राखी माझ्याच मागे, उठून सुटून राखी आणि राखी पोक करत होती. म्हणजे मी एकटी जरी त्या टोळी वाड्यामध्ये जाऊन बसले तरी राखी येणार, तरी राखी बोलणार, तरी राखी डिवचणार. पण मी म्हटलं बेबी आता तू जर का पंगा घेतला तर मी पण सोडत नसशील, राखी सावध असशील तर तुझ्या घरची. खरंच. आणि म्हणूनच कदाचित तो मंजुलिकाचा टास्कला तुला ठेवला समोर, की तू तेवढी कंटेनर त्या लेवलची होती. तिचा सॉफ्ट कॉर्नर जनरेट झाला होता माझ्यासाठी. ती बोलली होती की या घरामध्ये जर का मी सोडून जर का मी कोणाला बघते जो शो साठी खूप मेहनत करते ती तूच आहेस. आणि अगेन राखीच्या लेवलची जर तुला बघतायत तर अगेन पुढच्या सीझन मध्ये जर तुला वाईल्ड कार्ड दिली एंट्री तर मला वाटतं तुझा गेम एकदम वेगळाच असेल. काय म्हणजे असा विचार केलायस का तू? मला जर का दिली एंट्री तर मला खरंच खूप भारी वाटेल. आणि राखी ऑन स्क्रीन 10 वेळा बोलत होती त्यांना की बिग बॉस आता सारखं सारखं मला दुबईवरनं नका बोलवू, मी छोटी राखी सोडून चालले, हिलाच बोलवा. हे राखी बोललीये. वा. राखीला खूप प्राऊड फील व्हायचं माझ्यावरती, मी जितके एफर्ट्स करते शोसाठी. सो येस मला खूप आवडेल. माझा वेगळा गेम पण बघायला मिळेल, मे बी विथ डिफरंट फ्लेवर्स आणि विथ डिफरंट पर्स्पेक्टिव्स. नाईस. म्हणजे तू सेम असशील तरी पण ते तू कमाल आहेस. म्हणजे तरी काफी आहे सर्वांना, जे काय नेक्स्ट सीझनला असतील ते पण. आणि आता जसं तू विशाल बद्दल बोललीस तर सगळेच तुला विशाल बद्दल प्रश्न विचारतच असेल, पण मी पण विचारतो. काय म्हणजे काय नातं होतं, किंवा जेव्हा बाहेरून हे आले 3 वाईल्ड कार्ड एंट्री आणि तुला सांगितलं की असं असं दिसतंय बाहेर, स्टील तू फर्म होतीस बऱ्यापैकी आणि तुमचं असं काही इतकं वाईट काय दिसलं नाही, पण तरी तू काय इन शॉर्ट तू काय नात्याबद्दल सांगशील विशाल बद्दलच्या? विशाल असा माणूस होता जो डे 1 पासून माझ्यासोबत होता. खूपदा असं झालं की मी निगेटिव्ह दिसते म्हणून जी लोक माझ्या जवळ होती ती लोक मला सोडून गेली, कारण की सगळ्यांना आपल्या इमेजचं टेन्शन आहे. सो कोणाला त्यांचं नाव माझ्यासोबत जोडलेलं नको होतं, मैत्रीण म्हणून, बहीण म्हणून, काही म्हणून. तो माणूस डे 1 पासून माझ्यासोबत जसा होता तसाच होता. त्या माणसाने जिथे पाहिजे तिथे माझ्यासाठी स्टँड घेतलाय. त्याला मी अर्धे शब्द जे बोलायचे त्याला कळायचं पण नाही मी काय बोलते, कारण की तो येतो हिंदी इंडस्ट्रीमधून, माझी पूर्ण गावाकडची भाषा. तो मला म्हणायचा पण की बाई तू काय बोलते, मला कधीच काही कळलेलं नाहीये. पण स्टील ही वॉज व्हेरी फर्म विथ हिज डिसिजन की आता जर का आपलं हे फ्रेंडशिप चालू केलं ना तर हे मी निभावणार आहे. आणि ते विथ टाइम आमचं इमोशनल अटॅचमेंट वाढत गेलं. जेव्हा अनुश्री पलटली, अनुश्रीने धोका दिला, रोशन दादा घरी गेला, तेव्हा मी खूप एकटं पडलो होतो. आणि असंच व्हायचं की घर अगेन्स्ट विशाल रुचिता, घर अगेन्स्ट विशाल रुचिता, हे नेहमी व्हायचं. आणि ते कुठेतरी आमच्या बॉन्डला ना अजून स्ट्रेंथन करत होतं. प्रेम कधीच नव्हतं. आम्ही सांगू सांगू थकलो होतो. नशीब ते एकदा तरी त्यांनी दाखवलं. तिथे मी दीपाली ताईला बोलते की अगं प्रेम नाहीये ग, इमोशनल अटॅचमेंट आहे, ट्रस्ट आहे. तो माणूस सुद्धा बोलतो की ट्रस्ट आहे. तो कितीदा मला बोलला की बाहेर गेल्यानंतर तुझ्या मम्मी पप्पांना भेटेल, तुला आयुष्यात कधी कुठला पोरगा आवडला तर आधी मला सांग, आधी आपण त्याला परखूयात, तुझ्या लग्नात सगळ्यात जास्त मीच नाचणार आहे. पण हे बाहेर जसं दिसलं किंवा दाखवलं गेलं ना, ते खूप घाण दाखवलं गेलं की खूप रोमॅन्टिक आणि एक वेगळा लव्ह अँगल. लव्ह कधीच नव्हता आणि लव्ह आम्हाला माहिती होतं की आमच्यात लव्ह कधीच नाही शकत. आम्ही हे ऍक्सेप्ट करत होतो की त्याला मी आवडते, मी त्याला आवडते, माणूस म्हणून आम्ही एकमेकांना आवडतो. माणूस म्हणून मला रोशन दादा पण आवडतो, माणूस म्हणून मला सागर दादा पण आवडतो. पण मग म्हणून त्याला फक्त मी भाऊ नाही म्हटले तर हे एक वेगळ्या डिरेक्शनला घेऊन जाणं ते मला नाही योग्य वाटलं. करेक्ट आहे. आणि स्टार्ट पॉईंट तू सेम राहिलीस, म्हणजे तू पहिल्या आठवड्यात पण बोलली मी अशीच आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं एक्सेप्ट करा. म्हणजे जे काय लोकांना म्हणजे सर्वांनाच तुझा राग आला, मला ती दीपाली ताई असू दे कोणाला, आणि शेवटपर्यंत तू तेच बोलत. फक्त शेवटचे 4 दिवस जे होते ना, आणि तू बोलली पण की यार चुकीच्या टायमाला मी खचते आहे ना, ते तुला रिअलाइज झालं ना की आता हा आठवडा. मग त्याबद्दल काय म्हणते? हे लोक वाईल्ड कार्ड्स नसते आले तरी मी आठवड्यात थोडा गेम चेंज करणार होते, कारण 7 आठवडे खूप बोलले, मला खूप बोलले. आणि मी असे होते की माझं कुठेच ना मला 1% अप्रिसिएशन नाहीये. म्हणजे मी तुम्हाला डिफरन्स सांगते. टॉप 2 आणि फ्लॉप 2 चा जेव्हा टास्क झाला, सचिन दादा स्वतःहून ह्याच्यामध्ये गेला, फ्लॉप मध्ये गेला.
तर त्याला बोललं गेलं की तुम्ही हातपायच नाही चालवले. तो बोलला की टास्क रद्द झाला असता त्याच्यामुळे मी देऊन टाकलं. भाऊ बोलले तुम्ही हातपायच नाही चालवले. सेम जेव्हा मला फ्लॉपमध्ये टाकलं होतं, मी सगळ्यांना मॅनिप्युलेट करून तन्वीला फ्लॉपमध्ये टाकलं आणि मी टॉपमध्ये आले. पण त्याच्यामध्ये सुद्धा मलाच बोललं गेलं की रुचिताचं तर नेहमीच झालंय की टास्क रद्द करायच्या भीतीने मग ती हे करवते. आणि तन्वीचं कौतुक झालं की तुम्ही गिव्ह अप केलं टास्क रद्द होऊ नये म्हणून. मग हे बरोबर, ते चुकीचं आणि हे बरोबर कसं? सेम घडलं होतं. इतक्यांदा तन्वीची तारीफ झाली, आम्हाला ती अजून कधीच तेवढी स्ट्रॉंग नाही वाटली. ॲज सच ती काहीच नव्हती करत. ती फक्त बरोबरला बरोबर, चूकला चूक म्हणत होती. ते तर मी पण जाऊन म्हणू शकते बरोबरला बरोबर, चूकला चूक. पहिल्या आठवड्यात माणूस जेवढा होता, जे तिचं पहिल्या आठवड्यात कॅरेक्टर होतं ते खरं कॅरेक्टर होतं. पण त्याच्यानंतर जे तुम्ही कॅरेक्टर बदलत राहता, एका आठवड्यात, एका दिवसात कुठल्याच माणसाचं कॅरेक्टर इतकं बदलू नाही शकत. पर्सनॅलिटी इतक्या लवकर बदलूच नाही शकत. मी इतक्या आठवड्यात ट्राय करत होते. मी शब्द आवरत होते, पण कोणी ट्रिगर केलं की परत यायचे, ट्रिगर केलं की परत यायचे. कारण की 22 वर्षाचं बॅगेज आहे. 22 राहणीमान, एन्व्हायरमेंट, सराउंडिंग, शिक्षण, फ्रेंड्स सगळं. तुम्ही ते एका दिवसात कसं पालटू शकता? पण तिने एका दिवसात जे सुनबाईचं कॅरेक्टर जपलं, जे हे कंटिन्यू सुनबाई कॅरेक्टर होतं, मला असं होतं एका आठवड्यात हे कॅरेक्टर कसं येऊ शकतं तुझ्या अंगात? आणि प्रत्येक वेळेस ते पदराला त्या प्रभूला बांधून फिरणं, ते मला माहित होतं तिने फक्त नात्यांची फक्त हेराफेरी केली, वापर केला. आणि जेन्युइन लोक आहेत ना, जेन्युइन लोकांचं कधीच ॲप्रिसिएशन, मी टास्क ज्या प्रकारे ज्या जिद्दीने खेळले, कधी त्याला कन्सिडरेशन मध्ये पण नाही घेतलं की बाबा काय लेवलची खेळते. शेवटला सुद्धा संकेत जो दोरखंडवाला टास्क होता, रश्या गुंतागुंतवाला, मी एका हाताने संकेतला थांबवलं होतं. भाऊ त्याला बोलले की पोरगी होती म्हणून तुम्ही तिचा रिस्पेक्ट ठेवून तुम्ही खेळलात, नाही तर तुम्ही रुचिताला कधीच हे केलं असतं. संकेतने अंगातली सगळी ताकद लावली होती. तुम्ही बघत होता तो बेशुद्ध पडला होता. मग संकेत ती पोरगी समजून खेळला का? तुम्ही एकदा सुद्धा हे नाही बघत की बाबा पोरीने त्याला थांबवलं, तिच्यामध्ये स्ट्रेंथ किती आहे, ती किती जिद्दीने खेळते. माझ्या अख्ख्या अंगावरती निशाण आहेत, कारण की मी तितक्या जिद्दीने, माझ्या इतक्या जिद्दीने कोणीच टास्क नाही खेळलं. पण कधीच त्या गोष्टीचं अप्रिसिएशन नाही मिळालं, कधीच त्या गोष्टीचं जराही कौतुक नाही मिळालं. आणि त्याच्यामुळे नेहमीच असं वाईट वाटत राहायचं. मी ठरवलं होतं की 7 आठवड्यानंतर कुठेतरी मला एक कौतुकाची अपेक्षा होती. आम्हाला माहित नव्हतं हे की प्रलय येणार आहे. तो प्रलय नाही, तो खरंच प्रणय होता. कारण की कायच प्रलय होता. इतके डंब लोक होते की ते आल्या दोन्ही चाव्या देऊन टाकल्या. ते लोक जेव्हा आले त्याच्या आधीच मी ठरवलं होतं की या आठवड्यात मी थोडं शिफ्ट करते की मी थोडी सॉफ्ट होईल, सरकॅस्टिक ह्युमर नेचरला जाईल आणि मी आरडाओरडा जरा बंद करेल. आणि आय थिंक तिथेच फसलं. ते नव्हतं करायला पाहिजे. लोकांना माझं ओरिजिनल फ्लेवरच आवडत होतं आणि मला तेच कंटिन्यू करायला पाहिजे. ओरिजिनल तू खरंच म्हणजे आता तुमच्याशी बोलतोय तर खरंच तू खूपच म्हणजे छान आहे. ही बाजू कधी तुझी दिसली नव्हती आणि खरंच मस्त आहे. तर कोल्हापूरचे मर्दानी खेळ, ठीक आहे, जे तू दाखवलेस या आधी पण बऱ्याच लोकांना माहित नव्हतं. बिग बॉस नंतर कळालं की तू किती आहे किंवा सर्च केलं असेल लोकांनी. तर त्याबद्दल आता तुझं काय मत आहे की ते तू कसं पुढे नेणार आहे किंवा काय? कारण आता एक फेस मिळालाय कोल्हापूरला की कोल्हापूरच्या या गोष्टी आता पुढे गेल्या पाहिजे आणि ते ऍक्च्युअल ते कोल्हापूरचं पण फ्लेवर आहे. मर्दानी खेळ आपण बोलू शकतो किंवा पैलवानी बोलू शकतो. आणि तू आता कसं ते पुढे नेणार किंवा काय विजन आहे तुझं? बाकीच्यांना तू प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलायस. मला हेच सगळ्यांना सांगायचं की पोरी सक्षम असू शकतात आणि पोरींनी हे केलं पाहिजे. डान्स वगैरे हे मुली करतात, मी पण करते. पण मुलींनी या स्किल्समध्ये सुद्धा पारंगत असलं पाहिजे. कारण की एक जो आहे ना की ती स्ट्रेंथ, की आपल्यासमोर कोणी पण गडी जरी उभा राहिला तरी तुम्हाला गडीला सुद्धा पछाडला पाहिजे. जे मी केलंय बिग बॉसच्या घरामध्ये. ती स्ट्रेंथ तुमच्याकडे असली पाहिजे की उद्या कोणी सुद्धा मर्द तुमच्याकडे डोळे वर करून सुद्धा बघू नाही शकत. सो मला मर्दानी खेळ पुढे आणायचे आहेत आणि ते मी आणणार आहे. मी इतके फ्रिक्वेंटली व्हिडिओज नव्हते टाकत माझे मर्दानी खेळाचे, कारण की मी ते फक्त प्रशिक्षणच घेत राहिले होते. पण आता मला ते पुढे आणायचे की हे पण इंटरेस्टिंग आहे, ही पण एक हॉबी, आणि ती हॉबी तुमच्या सेल्फ डिफेन्स मध्ये कधी वर्क होईल हे तुम्हालाही माहित नाही. खरंच म्हणजे अगेन मी कोल्हापूरच्या फ्लेवर बद्दल बोलतो. अजून एक बोलेल की जो शब्दकोश होता तुझा बिग बॉस मध्ये, म्हणजे एक असं वाक्य चिंपाट गवळ्या, ह्याचा अर्थ काय? म्हणजे चिंपाट तर माहिती आहे आपल्याला, चिंपाट गवळ्या म्हणजे काय? ते चुकून गवळ्या आलं, ते ढवळ्या होतं. ढवळ्या. अच्छा. नाही मग खरंच यामुळे एक फ्लेवर आला, लोकांना बरेचसे नवीन शब्दकोश कळाले आणि खरंच धन्यवाद. आणि जाता जाता मी एवढंच सांगेन की आमच्या प्रेक्षकांना तू काय सांगशील? सगळ्या प्रेक्षकांना असंच प्रेम देत राहा, असंच सपोर्ट करत राहा. खूप सपोर्ट केला तुम्ही या जर्नीमध्ये.
मी जशी आहे तुम्ही मला तसंच ऍक्सेप्ट केलंय. तुम्हाला माझ्यात काही फेरबदल नको होते हे मला शेवटच्या आठवड्यात कळलं, जेव्हा मी फेरबदल करण्याचा प्रयत्न केला आणि मी बाहेर पडले. पण यातनंच एक हे घेईल, सीख घेईल की जेन्युइन लोकांना आवडतात, जशी आहेत तशी लोकं आवडतात. थोडा टाइम लागतो, पण शेवटी लोकं ऍक्सेप्ट करतात. धन्यवाद. Thank you so much.